कुणीच नाहीये. कुणी आहे का तिकडे? हॉटेल आहे ना हे? बोला काय हवंय? बाई एक मिनिट हे बाबा, ओळख वगैरे दाखवून डिस्काउंट मागायचं नाही. अहो नाही, तसं नाही बाई. तुम्ही नूतन विद्यालयामध्ये शिकवायचं ना? हा हो. तुम्ही मला ओळखलं नाही? नाही. तुम्ही मला नाही ओळखलं? नाही रे. अहो मी किरण केडेकर, 10वी फ, मागून दुसरा बेंच. किरण. अरे बापरे, आय रिमेंबर. किरण खेडेकर, बरोबर बरोबर, ज्याच्या कमरेवर कधीच पॅन्ट राहिली नाही. सारखी दिसते तुझी पॅन्ट. बापरे, कायम आई बापानं ना वाढत्या बापाचे कपडे शिवून घेतले तुला, नाही गे? बाई ते शाळेचं होतं ना, जाऊ दे ना. पण हे अचानक असं हॉटेल वगैरे? काही नाही रे, रिटायर झाले ना, मग त्यानंतरचा प्लॅन बी काहीतरी हवंच ना आयुष्याला. आणि कसं आहे, शाळेमध्ये मुलांचे डबे खायचे म्हणजे आता मी मुलांना डबे तयार करून देते आणि बनवता बनवता खाता येतं. एक मिनिट तुला वेळ अजून. एक कोण आहेस तू? आपली काय ओळख? माझी विद्यार्थिनी आहेस? नाही. माझ्या वर्गात होतीस तू? नाही. टाळ्या वेळ काय, वय काय माझं? कसं वागतात माझ्याशी? सॉरी. अरे ही कोण? मी ओळख करून देते ना बाई. नमस्कार, मी नियती, किरणची मैत्रीण. फक्त मैत्रीण? आणि होणारी बायको सुद्धा. आजच त्याने मला प्रपोज केलंय. हो म्हणाली मला ती. हो का? अरे वा वा वा, सुंदर. पण काय घरी माहितीये का? नाही, घरी माहित नाही अजून. सांगणार होत आम्ही. आज डेटिंगचा प्लॅन केलाय. म्हटलं इथे यावं आणि सेलिब्रेट. तुमचं हॉटेल आहे? हो मग छान आहे, मस्त आहे. सेलिब्रेट करायला आलात तर वा वा, एन्जॉय युअर फूड. बसा 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 बसा, पण वेगवेगळे बसा. मुलं इकडे, मुली इकडे. बाई पण असं वेगवेगळं का? नाही कसं आहे बाळा, आमच्या हॉटेलचं ना थीम आहे, स्कूल थीम. काय झालं, शाळा सोडली मग हॉटेल काढलं, पण शाळा काय डोक्यातून सुटलेली नाही अजून, त्यामुळे हॉटेलमध्ये शाळा भरवली. मस्करी सोडा ना हो, आम्हाला बसू द्या ना एकत्र. आम्ही होणारे नवरा बायको आहोत. एकत्र बसायचंय. गप एका जागेवर बस. नाही तर मग तुझं माहितीये ना, ती 9वी ड मधली रेणू आणि तुझं मग चला बसा बसा, जागार बसा बसा, चला जागार बसा. आला मोठा शाणा. इथेच बसायचं, कळलं? माझं लक्ष आहे तुमच्याकडे. हो बाई, ऐका ना, बसू द्या ना आम्हाला एकत्र. हा, डेटिंगला आलाय काय? ठीक आहे, बस ग, तिकडे बसा. बसा सुनबाई, बसा. तुम्ही मला सुनबाई म्हणाला? किती छान वाटतंय. एक मिनिट, नमस्कार करते सासूबाई. असू दे असू दे. वा वा, गुणी आहे हो पोर, अगदी सद्गुणी आहे. वा वा वा, अगदी नमस्कार वगैरे केला हो मला. छान छान छान. काय ग बाई, हातापायची काढ आहेत ग. आता लग्न होणार आहे ना तुझं, मग अगं गालाला हळद लागली पाहिजे, हाडाला नाही काही. खात जा. हो ऐका ना, बसू द्या ना आम्हाला थोडस. बसा बसा, पण एका हाताचा अंतर घ्या आणि बसा. चालेल. हा बसा, एका हाताचा अंतर घ्या. चालेल काय चालेल. अगं तू कुठे त्यांचं ऐकतेस? ऐक ना, ए नियती, अगं तू खरंच एका हाताचं अंतर घेतेस? शिस्त म्हणजे शिस्त. अगं कसल्या शिस्त? तू ऐक ना, ये ना इकडे. नाही रे किरण, बाई बघतील रे. हे म्हटलं तर मला जवळ ओढतो. काय चालेल तुम्हा दोघांचं? काय चालेल तुम्हा दोघांचं? अंगठे तर उभं करेन मी, वर्गाच्या बाहेर काढेन. नको नको, सॉरी सॉरी. मूर्खपणा नुसता. बावळ्यात. अरे असं वागतात तुम्ही. इकडे जवळ बसायचे. 29चा पाडा म्हण. राग काढला, राग. आय जळले ससे दिसताय डोळ्या. आठवत काय? नाही 23चा म्हण. 2 वर 3, 23 म्हण.
नाही पाड्याची चाल तरी येते ही बरोबर आहे तुला पाड्याची चाल. शाळेत काही जमलेलं नाहीये तुला ढग गोळा मेला. बसा ऑर्डर द्या गुपचूप. पदार्थाचं मूल्यमापन करा. काय करा? मेन्यू कार्ड बघ रे. ढ आहे ढ. अजूनही विचार कर जरा. मागवा काय मागवायचं ते. मला बाई सांग. हे सांगू पालक पनीर द्या ना. हो. शिंदे मामा मटर पनीर. बाई पालक पनीर. बर मेथी पनीर. नाही पालक पनीर. बर वांग पनीर. बाई पालक पनीर. तुम्ही पालक पनीर सोडून बाकी सगळं मागवताय. मग गदड्या तू काय करायचं? पालकांना बोलव म्हटलं तर कधी आणलंच पालकांना शाळेत? वा 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 वा. अरे हा कधी भावाला जाण कधी बहिणीला जाण. एकदा तर तुला माहितीये का बाप म्हणून ना मित्राला पुढ्यात उभं केलं होतं. ते सुद्धा नुकतंच मिसळून फुटलेला मित्र. जाऊ दे ना. अहो मला ना ते हसते रे तुझ्यावर. बघ बघ तू काय असते माझ्यावर. नियती हसते तुझ्यावर. वा 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 वा. बाई हा खरंच असं करायचं. अगं खरंच नापास कायम नापास. प्रगती पुस्तक लाल शेऱ्याने भरलेलं असायचं. माझ्याकडे शिकवणीला आला ना तेव्हा कुठे काठावर पास झाला कारटा. ठीक आहे पालक पनीर नाही तर मग मला बैंगन भरता द्या. मराठीत बोल मातृभाषा आहे ना. मराठीत बोल. वांग्याचं भरीत द्या. वांग्याचं भरीत द्या. वांग्याचं भरीत. हा. ठीक आहे. शिंदे मामा गाजर हलवा आणा. भाई गधड्या दर वाढदिवसाला गाजरचा हलवा असायचा डब्यात. काय आठवतंय मला. अगं शिकवणीला यायचं ना माझ्याकडे. काही शाळा बिळा थीम नाहीये ग. गंमत केली उगाच तुमची. बाई. मगाशी झाली बघितलं ना याला आल्या तेव्हाच गाजरचा हलवा ऑर्डर सुद्धा केला होता मी. तुला माहिती इतकं वात्रट कार्ट हे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भोपळ्यावर निबंध लिहिला होता कार्ट्याने. अजूनही विचार कर. ढ आहे अगदी. बाई नाही गुणी आहे. जा एन्जॉय युअर फूड. एन्जॉय. बसा गाजरचा हलवा खा. आणि बसा. ए वेडे एवढे लांब काय बसते जवळ बस. अरे वा.